मित्रांनो, तुम्ही अगदी योग्य आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. 2023 नंतर फेरफार, वारसा हक्क किंवा खरेदी विक्री झालेल्या लाखो शेतकऱ्यांना सध्या या समस्येचा सामना करावा लागत आहे. 7/12 आणि नवीन प्रणाली लिंक नसणे, तसेच फार्मर आयडी न मिळणे, यामुळे सरकारी योजनांचे लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. तुमच्या दोन्ही प्रश्नांची सोप्या भाषेत सविस्तर उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. 1. फार्मर आयडी म्हणजे काय? फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र हा केंद्र आणि राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी तयार केला जाणारा एक विशिष्ट ओळख क्रमांक, युनिक आयडी आहे. जसा आपला आधार कार्ड क्रमांक असतो तसेच हे शेतकऱ्यांसाठीचे डिजिटल ओळखपत्र आहे. उद्देश: सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आणि गैरव्यवहार रोखणे. फायदा: पीएम किसान सन्मान निधी, पीएम किसान, पीक विमा, कर्जमाफी किंवा बियाणे खतांवरील सबसिडी मिळवण्यासाठी आता हा फार्मर आयडी बंधनकारक केला जात आहे. प्रणाली: हा आयडी तुमच्या आधार कार्ड आणि 7/12 भूमी अभिलेख शी लिंक असतो. 2. नवीन 7/12 नोंदी लिंक नसणे आणि फार्मर आयडी न मिळण्याचे कारण काय? तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2023 नंतर ज्यांच्या नावावर वारसा हक्काने किंवा फेरफाराने नवीन जमीन आली आहे, त्यांचे 7/12 एमिस्टेक, ई मास्टर ग्याव ई मात्रा डिजिटल प्रणाली किंवा केंद्राच्या पीएम किसान ॲग्रिस्टॅक पोर्टलशी पूर्णपणे लिंक झालेले नाहीत. याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. डिजिटल डेटा अपडेटमधील तांत्रिक अडचण: जेव्हा महसूल विभागात तहसील तलाठी पातळीवर नवीन फेरफार मंजूर होतो तेव्हा तो स्थानिक महाभूलेख प्रणालीवर दिसतो. परंतु ही माहिती केंद्र सरकारच्या किंवा कृषी विभागाच्या फार्मर आयडी डेटाबेसमध्ये ऑटोमॅटिक अपडेट होण्यास वेळ लागत आहे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे ती प्रक्रिया थांबली आहे. आधार आणि 7/12 वरील नावातील विसंगती: फेरफारामध्ये मराठीत झालेले नाव आणि आधार कार्डवरील इंग्रजी मराठी नाव यांत थोडाही फरक, स्पेलिंग मिस्टेक असेल तर सिस्टीम फार्मर आयडी जनरेट करत नाही. यावर काय उपाय करावा? अडचण कशी दूर करावी? तुम्हाला तुमचा फार्मर आयडी मिळवण्यासाठी आणि 7/12 लिंक करण्यासाठी खालील पावले उचलावी लागतील. तलाठी कार्यालयात संपर्क साधा. तुमच्या गावातील तलाठ्यांकडे जाऊन तुमचा नवीन 7/12 आणि फेरफार उतारा दाखवा. त्यांना सांगा की माझा 7/12 डेटा महाभूलेखवरून कृषी विभागाच्या ई-केवायसी किंवा ॲग्रिस्टॅक प्रणालीवर मॅप अपडेट करून द्या. अनेकदा तलाठी पातळीवर डेटा रिसबमिट करावा लागतो. कृषी सहाय्यक, ॲग्रिकल्चरल असिस्टंट यांची मदत घ्या. तुमच्या गावासाठी नेमलेल्या सरकारी कृषी सहाय्यकांकडे जा. नवीन शेतकऱ्यांची नोंदणी आणि फार्मर आयडी तयार करण्याचं काम कृषी विभागामार्फत सुरू आहे. त्यांच्याकडे तुमचा 1. नवीन 7/12 आणि 8 उतारा, 2. आधार कार्ड, 3. बँक पासबुक आणि मोबाईल नंबर जमा करा. आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी भेट. तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्रात जाऊन पीएम किसान पोर्टल किंवा राज्य सरकारच्या कृषी पोर्टलवर तुमच्या नवीन 7/12ची लँड सीडिंग, जमीन लिंक करण्याची प्रक्रिया झाली आहे की नाही हे तपासून घ्या. जर नसेल तर तिथे नवीन फेरफार अपलोड करून ई-केवायसी करून घ्या. महत्त्वाची टीप: सध्या सरकार या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे. त्यामुळे घाबरून न जाता महसूल तलाठी आणि कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधून आपला डेटा ऑनलाईन लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्ही कोणत्याही योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.